पहिलाच बॉल बॅकफूट पंच कव्हरच्या वरून कव्हर पॉइंट रिजन मध्ये हार्दिक आहे मात्र हार्दिक शुभेच्छा देईल का आपल्या टीमला तर सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषी पार पहिला बॉल पहिला वार पहिला चौकार जे जे अकाउंट ओपन 4 धावेने धावसंख्येला आकार आकाश चव्हाण हा देखील आपण पाहिलं तुषार चोरमुलेची जशी गत होती ना या स्पर्धेत तशी गत आकाश चव्हाणची मागील स्पर्धेमध्ये होती त्यामध्ये आकाश चव्हाण देखील वन मॅन शो चंद्रपडा बॉयजची ती स्पर्धा पुन्हा एकदा फाईन खेळायचं होतं लॉंग लेगच्या दिशेने चेंडू निघून गेलाय पंकज आहेत आज चांगली फिल्डिंग करतायत परंतु फेकी करा बॅकिंग दिलं जाईल विशाल मार्फत आणि एकच धाव 2 बॉल 5 धावा या फलकावरती चंद्रपडा बॉयज हा संघ बॅटिंग करत असताना टॉस जिंकलाय सरळ बॅटिंगचा निर्णय चंद्रपडाचे कट्टर समर्थक भरपूर असतील आज त्यांच्या पाठीमागे आणि आज त्यांचा जलवा त्यांची हवा दिसले परंतु साने गुरुजीचा खेमा देखील त्यांच्याच बाजूला आहे दोन्ही खेमे आजूबाजूलाच आहेत मिस टायमिंग फटका यावेळी मात्र संतोष त्या ठिकाणी आहेत हाडा आहेत प्रथमेश हर्षद आहे आणि इथे 2 धावा 2 धावेने धावपळक पुढे येईल 7 यावेळी हा बॉल बरोबर बॅटर गेला होता परंतु बॅटच्या खालून संपर्क झालाच नाही कोणाचा कोणताही म्हणून हा चेंडू डॉट बॉल येतोय 4 बॉल 7 धावा चांगली बॅटिंग आकाश चव्हाण करतोय परंतु रोहितला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय 1 धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट प्रत्येक धाव 2 ओव्हरच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट प्रत्येक चेंडूला व्हॅल्यू आहे आणि प्रत्येक बॉल वरती धावा येणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने ही बॅटिंग होते 5 बॉल 9 धावा 5 बॉल लाऊड अपील केली होती परंतु चेंडूने टर्न घेतलाय आणि हा चेंडू सरळ बाहेर निघणारा बॉल 1 ओव्हर 9 धावा या फलकावरती तुषार चोरमुले पुढे आले होते परत त्यांनी रिव्हर्स गिअर घेतलाय आणि परत मागे जातील काल त्यांची उंची होती 5 फूट पहिल्या दिवशी 5 कालच्या दिवसात 4 आणि आज 3.5 फूट सध्या झिजत चालल्यात परंतु शेवटपर्यंत ही स्पर्धा सक्सेसफुल करणार याच हेतूने या स्पर्धेमध्ये वन मॅन आर्मीचं काम ते करतायत पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि जबरदस्त हे आयोजन कौतुक करावं तितकं कमी आहे तुषार चोरमुले यांचं हॅट्स ऑफ असेल या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना 1 ओव्हर 9 धावा आकाशने देखील भरपूर मेहनत घेतली आहे ते असतात स्टेजवरती तेव्हा स्टेजचं काम ते सांभाळतायत जाऊया मॅचच्या दिशेने दर्पणचा पहिला बॉल फुल टॉस बॉल इम्पॅक्ट इन लाईन बरोबर पायावरती लागलाय फ्लम LBW विकेट डाऊन गडीबाद नसीहत मात्र समाचार घेता आला नाही आणि इथे मात्र फुलटॉस बॉलला LBW विकेट फ्लम LBW आकाश चव्हाणकडे कोणताही प्रश्न नाही या चेंडू करता
निश्चित रूपाने स्वतःला कोसत असेल. फुलटॉस बॉल असा घातक बॉल आहे जिथे षटकार कमी विकेट जास्त. प्रॉपरली कनेक्शन झालं तरच षटकार मिळतात, नाहीतर या प्रकारचे LBW मिस टायमिंग पटका कॅच जातोय आणि तेच आपण अनेक वेळा पाहिलंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नऊ धावा या फलकावरती लगावल्यात. अभिषेक आलाय. अभिषेकच्या माहितीसाठी 5 बॉल शिल्लक. चेंडू बराच काळ हवे. दर्पण स्वतः गेलाय. 1-2 आणि हा स्ट्रगलिंग कॅच चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय. अभिषेक जसा आला तसा परतावा देखील लागेल. विकेट डाऊन. शिवम सारखा बॅटर देखील खेब्यामध्ये आहे, परंतु रियाज वरती भरोसा दाखवलाय. तो भरोसा योग्य ठरेल का? हॅट्रिक वरती आलाय मिस्टर दर्पण म्हात्रे. 4 बॉल शिल्लक आहेत. 2 ओव्हरचा मॅच. फलकावरती 9 धावा लगावल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात, त्या व्यतिरिक्त 2 विकेट गेल्यात. दर्पण म्हात्रे आलाय हॅट्रिक वरती. श्रद्धांजली चषकामधली आणखीन एक हॅट्रिक दर्पणच्या नावावर होईल का? रियाज शेख कशी बॅटिंग करेल? पुढचा बॉल रियाज करता दर्पणचा. चांगला बॉल जबरदस्त हा चेंडू. जबरदस्त. तीन चेंडू आणि फलकावरती धावा 9. आता मात्र फ्लिक करायचा होता. गॅप शोधलाय. लॉंग लेग रिझन मध्ये पंकजची लागले शर्यत. चेंडूने थोडा टर्न घेतलाय. चांगली फिल्डिंग केली आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता 3 धावा कंप्लीट. चांगले पण पंकजचं चांगली फिल्डिंग आहे, कारण की हा बॉल अडू शकला नसता, परंतु पंकज शेवटपर्यंत चेंडू पर्यंत गेला आणि या चेंडूला स्टॉप केलंय. गुड वर्क. 12 धावा. 4 बॉल 12. डेड बॉल. 4 बॉल फलकावरती 12. या 2 बॉल मध्ये जर 2 ते 4, 4 ते 6 धावा आल्या ना तर एक चांगल्या फाईट पर्यंत पोहोचेल चंद्रपडा बॉईज संघ देखील. रोहित एखादा षटकार चौकार ठोकतील का? या 2 बॉल वरती भरपूर काही निर्भर आहे. पुढचा बॉल. बॅट चेंज अँड टेकन. कॉट बिहाइंड. आणखीन एक विकेट. 5 बॉल 12. ओव्हरला 9 धावा आल्यात आणि या ओव्हर मध्ये 3 धावा दिल्यात. आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात 5 बॉल मध्ये. दर्पणनी टाकलाय दडपण मैदानाच्या आतमध्ये. शिवम आलाय. अनेक वेळा शेवटच्या बॉल वरती षटकार ठोकलाय या खेळाडूने. चला पतू पॅकर आणि ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र टॉसला यायचं आपण. पतू पॅकर आणि ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र टॉसला यायचंय. शेवटचा बॉल देखील सॉफ्ट डिसमिसल होईल का? 1-2 आणि ते कॅच कसाही घ्या, कॅच घेणे इम्पॉर्टंट आहे आणि हा कॅच घेतलाय.
चंद्रपाडा बॉईज आता संतुष्ट नसतील, कारण की 9 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरला आणि या ओव्हरमध्ये अवघ्या आल्या 3 धावा. दर्पणचं कौतुक करेन, जबरदस्त गोलंदाजी, दर्पणसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 4 विकेट घेतल्यात या ओव्हरमध्ये, जबरदस्त परफॉर्मन्स. चला ऍक्शन स्पोर्ट्स आपला कॅप्टन पाठवून द्या आणि पतुपेकर टीम आपला कॅप्टन टॉस साठी. BBA चॅम्पियन पतुपेकर ऍक्शन. सानी गुरुजी चंद्रपाडा बॉईज. आपल्याला बिस्लरी पाणी दे, भरलेला पाणी देऊ. जिंकायला आहेत अवघ्या 13 धावा. टॉस झालाय, पतुपेकर टीमने टॉस जिंकलाय. विश्व निर्णय गोलंदाजीचा, सरळ गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ऍक्शन तुमची बॅटिंग असेल. गेम ऑन, गेम ऑन, गेम ऑन. पहिला बॉल दांडी गोल, लेग स्टंपवर पिचिंग केलेला बॉल. पहिला बॉल, पहिला वार, त्रिफळा उद्ध्वस्त.
ऑन साईडला ड्राईव्ह केला. आता मात्र चांगली फिल्डिंग आहे. फेकी येईपर्यंत एकच धाव. ॲक्युरेट फेकी केली होती परंतु घाई या फेकीमध्ये देखील होती. 5 बॉल 3 धावा, 9ची गरज. 10 धावा पाहिजे. 7 मध्ये 10. दर्पण मात्र या चेंडूवरती काय करतील? मोठा फटका खेळतील की इथे या बॉल वरती विकेट घेण्याचा प्रयत्न असेल? गोलंदाजी करत असताना चंद्रपडा बॉयज हा संघ पाहायला मिळतोय. खराब बॉल. इथे मात्र हा चेंडू पाहिला गेला. वाईट बॉलचा इशारा. आतमध्ये लेग कटर करायचा होता परंतु बाहेर निघतोय बॉल आणि सरळ डाऊन द लेग साइड. वाईट बॉलचा सिग्नल. 4 धावा झाल्यात फलकावरती. 13चं आव्हान. 7 मध्ये 9 हा बॅटल पाहायला मिळतोय. प्रशांत मात्रे स्टँडच्या मागून कानमंत्र देत आहेत गोलंदाजाला. फिल्डिंग सजवतायत. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. रनआउटची संधी परंतु हिट झाला नाही आणि ही एक धाव बाईची असेल. कुठेतरी हा हिट होणं गरजेचं होतं परंतु हा या क्षणाला काय दृश्य घडतंय तर एक धाव कंप्लीट केली जाते. 6 बॉल 8ची गरज. 6-8 हे मॅचचं समीकरण. काय रिलीज स्प्रे पाहिजे का बँडेज? फर्स्ट एड पाठवायचा आहे. सहा बॉल 8. डॉक्टर आमचे जातील. विशू पाटील NCA चे डॉक्टर आहेत. थँक्यू विशू. स्पर्धा कोणाची असू द्या विशू नेहमी मदतीला धावून येतात. आतापर्यंत पतू पॅकर जेवढ्या टुर्नामेंट केल्या प्रत्येक मॅच मध्ये वेगळी टी शर्ट आले. ऑन्सरच तेवढा भक्कम आहे त्यांचा. काहीच कमी पडून देणार नाही. प्रथमेशने अगोदरच सांगितले प्रत्येक प्लेयरला आणि शूज देखील दिल्यात. अजून काय पाहिजे एखाद्या खेळाडूला? चांगली टीम, सर्व काही गोष्टी मिळते तर एकनिष्ठ त्या टीमची आपण राहावेत हीच अपेक्षा आहे पतूची देखील. 6 बॉल 8ची गरज. प्रशांत इंजुरीने त्रस्त आहे. जखमी शेर आणखी घातक होतो आणि बॉलिंग मार्क वरती आलाय विकी. चंद्रपाडा बॉयज संघ गोलंदाजी करताय. विकीचा पहिला बॉल. स्लोवर वन चेंडू होता. ड्राईव्ह केला. इथे डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव कंप्लीट. अनुज ला चेंडूने बीट केले आणि आराम के साथ आता या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 5 बॉल 6ची गरज. कदाचित हा चेंडू अनुजने अडवला असता तर रनआउटची संधी होती परंतु या क्षणाला या 2 धावा येत आहेत. लो स्कोर मॅच ज्या ज्या वेळी होते त्या त्यावेळी ती मॅच मध्ये फाईट आपण पाहिले. 5 बॉल 6ची गरज. दर्पण कशा प्रकारे बॅटिंग करेल? एखादा षटकार मारून मॅच फिनिश की शेवटपर्यंत लढत राहील आपल्या संघाकरता? फिल्डिंग तर लावली आहे चांगल्या पद्धतीने. ओ चांगला बॉल आणि इथे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. ऑफ स्टंपवरच चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी होते. 4 बॉल 6ची गरज. पलटवार करावा लागेल.
रिव्हर्स स्वीपचा फटका होता. इथे मात्र काय घडतंय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लड्डू वाकेल का? 2 धावा पूर्ण आणि इथे मात्र या 2 धावा, कारण की शिवम वाकेपर्यंत या 2 धावा पूर्ण. चार ना 3-4 3 बॉल 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. दर्पण म्हात्रे एका साइडने चांगली बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना आता आपण पाहिली ना तर मिड ऑन आहे जो जास्त वाईड आहे, लॉंग ऑन देखील जास्त वाईड आहे, लॉंग ऑफ देखील जास्त वाईड आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, फाईन लेग क्षेत्र खालीच आहे, लॉंग लेगला फिल्डर आहे. आणि तेच पाहिले की फाईन लेग क्षेत्र खाली आहे आणि चुकीचं फिल्डिंग वर्क पाहिलं आणि म्हणूनच इथे फाईन खेळलेला, मोक्याच्या क्षणी ठोकलेला हा शानदार चौकार. कॉंग्रॅच्युलेशन साने गुरुजी टीम. हार्ड लक चंद्रपडा बॉयज. फाईन लेगला 38 सर्कलच्या आतमध्ये किंवा डीप मध्ये फिल्डर असणं गरजेचं आहे. तसंच थर्डमॅनला देखील आतमध्ये किंवा बाहेर फिल्डर पाहिजेच. आणि इथे लॉंग लेग लावला होता, तो येईपर्यंत चेस करेपर्यंत इथे चौकार. पण तो चंद्रपडा बॉयजचं कौतुक करेन. 13 धावा होत्या परंतु लढला चांगल्या पद्धतीने. मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली दर्पण म्हात्रे. 4 विकेट आणि मॅच